श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. सप्तमो अध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुण, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरण लोकपाला सर्वेशाम. आपुल्या कृपे करून अल्प वर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वस्ते सेवा नित्य करीती, जाणूनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुगोवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेशाक जिंकिले, कुमार्गावर्तीयांसी आणिले, सन्मार्गावरी तयांनी. त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोत्यांचे चित्त आकर्षुनी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेणी यंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजन, तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदते. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकोनी सत्वर यतिराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती आणि करिता त्याची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्यची. पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलुनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडूनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी,
त्यांनी धरून बुवांसी सावध केले त्यावेळी. हृदय धडाधडा उडू लागले, घरमे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नींचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे. तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकासी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हातात नाहीची. बुवांप्रती पटले खूण धरिले तात्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ दाटला सद्गतीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामींचरणी. अहंकार गेला गळूनी ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामींचरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर. त्याचा करुणीय हार अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त सप्तम अध्याय गौडहा. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थार्पणम अस्तु.